जालन्यात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ, राम मंदिर दर्शनानं प्रचाराची सुरुवात, पहिला महापौर भाजपचाच व्हावा अशी दानवेंची प्रार्थना। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शहरातील राम मंदिरात प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित होते। जालन्यात भाजप सर्वच्या सर्व 65 जागा लढवत असून शहराचा पहिला महापौर भाजपचाच व्हावा यासाठी रामचंद्राकडे प्रार्थना केल्याचं दानवे यांनी सांगितलं आहे। यावेळी बोलताना दानवे म्हणाले की विकासाच्या माध्यमातून जालना शहराचा कायापालट करू। तसेच संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बोलताना तारतम्य बाळगावं असा सल्ला त्यांनी दिला। उद्धव ठाकरे हे विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले होते तेव्हा किती पैसे दिले याचा खुलासा करावा अशी मागणीही दानवेंनी यावेळी केली आहे। पार्टीचे सर्व उमेदवार आमचे नेते बबनराव लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, भास्करराव दानवे आम्ही एकत्र येऊन प्रभू रामचंद्राचं पदस्पर्श या ठिकाणी आम्ही केला आणि आशीर्वाद मागितला की या जालना नगरीच्या सेवेसाठी ही पहिली महापालिका आहे, ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येऊन या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी भगवान चरणी आज आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली। आम्हाला खात्री आहे की या शहरातली जनता विकासाला मत देणारी जनता आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी देशाचा विकास केला, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचा विकास केला। केंद्रात आणि राज्यात दोन्ही सरकार आमचे असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर निधी आणून या शहराचा विकास आणि कायापालट नक्कीच आम्ही करू असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे। पिण्याचा पाणी असो, गावातले अंतर्गत रस्ते असो, जालना शहराला चारही बाजूला कनेक्टिव्हिटीचं जोडणं असो, अशा विविध नागरी सुविधा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुढच्या काळात केलं जाईल असं मी या जालना शहराच्या जनतेला आश्वासन देतो। आणि आजपासून आमचे सारे उमेदवार, सारे नेते, सारे कार्यकर्ते प्रचारात जातील अशी मी आशा व्यक्त करतो।